आणि आता बातमी आहे जरांगे पाटलांची। मराठ्यांसह जरांगे पुण्यात आले। आता पुढच्या 3 दिवसात जरांगे मुंबईत येणार आहेत। तर सरकारने आरक्षण देण्याची पूर्ण तयारी केली असून फेब्रुवारीत कायदा करून आरक्षण देणार असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। पाहूयात। कोणाला जर डावचाडवची केली मुंबईतला तर उठणार नाहीच, पण महाराष्ट्रातले जेवढे रस्ते आहेत या पुऱ्या रस्त्यावर मराठाच दिसणार तुम्हाला। तर मी तर गोळ्या घालायला तयार आहे, आणि जर तसा प्रयोग तुम्ही केलाच गोळ्या घालायचा, वर्ष मराठी रोडवरती उठणार नाही। हे शब्द लिहून ठेवा म्हणा सरकारला। कधी पागल समजेला का आम्हाला तुम्ही? आमच्या समाजाला प्रत्येक वेळेस अवमान करायला काय विनंती करायची? बघतो आम्ही कसं मिळवायचं ते। आता बघा मिळवतो की नाही, ते बी ओबीसीतूनच। रांजणगावावरून जरांगे पाटलांसह मराठे पुण्याच्या खराडी बायपासकडे आले। जरांगे पाटलांसह प्रचंड संख्येने मराठे मुंबईच्या दिशेने कूच करतायत। महामार्गाच्या महामार्ग मराठ्यांच्या गर्दीनं भरले आहेत। कितीही गोळ्या घातल्या तरी घाबरणार नाही, मुंबईत येणारच असं जरांगे पाटील म्हणाले। तर मी तर गोळ्या घालायला तयार आहे, आणि जर तसा प्रयोग तुम्ही केलाच गोळ्या घालायचा, वर्ष मराठी रोडवरती उठणार नाही। हे शब्द लिहून ठेवा म्हणा सरकारला। दिला टीव्ही 9च्या माध्यमातून मला जर तुम्ही गोळी नाही तुम्ही काही लावून बघा, मी तर बळी द्यायला तयार आहे। मी माझ्या जातीसाठी जीव द्यायलाच निघालो, मी भेटा नाही मागे सरकत नाही। पण मला जर काय झालं नाही, समाजाने मला लेकरू मानलेलं आहे, मराठाच घरात राहत नाही। तुमचा विषय कायमचा आवारला। मुंबईत मराठा येणार आहे, कोणाला जर डावचाडवची केली मुंबईतला तर उठणार नाहीच, पण महाराष्ट्रातले जेवढे रस्ते आहेत या पुऱ्या रस्त्यावर मराठाच दिसणार तुम्हाला। तुम्ही शांततेत दिसणार। तुम्ही हे हाताच्या बाहेर जाऊ देऊ नका। शहाणे असाल तर तुमच्या उभ्या आयुष्यातली तुमची मोठी चूक झाली असं तुम्हाला पश्चाताप येऊ देऊ नका, ही माझे हात जोडून विनंती सगळ्या सरकारला। 26 तारखेला जरांगे पाटील मुंबईत दाखल होणार आहे। तर मुख्यमंत्री शिंदेंनी पुन्हा एकदा जरांगे पाटलांना विनंती केली आहे। मागासवर्ग आयोगाचा अहवाल आल्यानंतर फेब्रुवारीत विशेष अधिवेशनात कायदा करून आरक्षण देणार असा शब्द पुन्हा एकदा शिंदेंनी दिला। महाराष्ट्रामध्ये 1.5 लाख लोक 3 शिफ्टमध्ये काम करतायत, संपूर्ण प्रशासन काम करतंय। गोखले इन्स्टिट्यूट, टाटा इन्स्टिट्यूट हे सगळे लोक त्याच्यामध्ये काम करतायत। आणि हा आयोगाचा अहवाल आल्यानंतर तात्काळ सरकार विशेष अधिवेशन घेऊन मराठा समाजाच्या बाबतीमध्ये जो काही निर्णय कायदा करायचा आहे तो करण्याची पूर्ण तयारी सरकारची आहे। हा शब्द सरकारने दिलेला आहे। मुख्यमंत्री साहेबांवरती आत्ताही विश्वास आहे, पहिलाही होता। मुख्यमंत्री साहेबांच्या विश्वासावरच 7 महिने दिलेले। 7 महिने साधा आकडा नाही आहे, वेळ एवढा दिलेला आहे। तरी तुम्ही असे चाळाण्या करून मराठ्यांची फसवणूक करीत असलात। इथून मागं 70 वर्षात तेच झालं, नुसतं मराठ्यांना फसवायचं, घुमवायचं। तुम्ही काही पागल समजेला का आम्हाला? मूर्ख आहेत आम्ही, आम्हाला काहीच कळत नाही। कशाला निघाले ते लाखानं, मागं 32 किलोमीटर लाईन आहे। जरांगे पाटलांचा ताफा जसजसा मुंबईच्या दिशेने येतोय तसा मराठा समाज ताफ्यात जोडला जातोय। महामार्गावर मराठ्यांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या। महामार्ग अक्षरशः भगवे झालेली आहे। आरक्षण घेऊनच मुंबईतून परतणार असा चंग जरांगे पाटलांनी बांधलाय। देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आणि अजित पवार साहेबांनी लक्ष घालावं या सर्व आंदोलनात म्हणलो, पण 4 दिवस झालं लक्षात नाही घातलं। तर बार काय म्हणायचं घालते नाही घालते चाललो मुंबईला। आम्ही विनाव नाही करायच्या मराठ्यांनी, आणि तुम्ही हसण्यावर न्यायचे त्या बधीर पागल समजेला का आम्हाला तुम्ही? आमच्या समाजाला प्रत्येक वेळेस अवमान करायला काय विनंती करायची? बघतो आम्ही कसं मिळवायचं ते। आता बघा मिळवतो की नाही, ते बी ओबीसीतूनच।
सरसकट मराठा आरक्षणासाठी मराठा समाज जरांगे पाटलांच्या पाठीशी उभा राहिला, त्याची झलक स्पष्टपणे या गर्दीतून दिसते. अर्थात सरकारने हे आरक्षण देण्याची तयारी दर्शवलीच आहे, पण त्यासाठी सरकारला फेब्रुवारीपर्यंतचा वेळ हवाय. संजय सरोदेसह दत्ता कानवटे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.